रामायण गाती कुशल रामायण गाती। नमस्कार, संध्याकाळचे गप्पाष्टक या माझ्या मालिकेतल्या 6व्या भागामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। संध्याकाळचे गप्पाष्टक हा एक विशेष कार्यक्रम आहे आणि दिवसभरामध्ये ज्या आपण आयुष्याच्या घडामोडी बघतो आणि अनुभवतो त्यातून घरी आल्यानंतर कसं वाटतं। आता कित्येक वेळा बाहेर जी आपण गाणी ऐकतो ती गाणी ऐकल्यानंतर असं वाटतं की अरे बापरे काय गाणी आहे ती। काय झालं, अलीकडच्या संगीतावर तालाचा प्रभाव आहे आणि तालाचा प्रभाव असल्यामुळे सुरांपासून गाणं दूर जातं। तालावरती तुम्ही एकदा लक्ष दिलं की आणि मग गाणी वेगवेगळी ऐकायला लागतात। म्हणून मी काय करतो, आता जे तुम्ही गाणं ऐकलं गीत रामायणातलं त्याचं कारणच ते होतं। घरी आलो की कसं आपण हातपाय धुवून घेतो तसं मी घरी अशी गाणी ऐकून आलो की कान धुवून घेतो हे गीत रामायण ऐकून। अभिजात भाषा, अभिजात संगीत आणि तो आनंदच वेगळा आहे। अलीकडच्या काळातली हिंदी सिनेमातली गाणी किंवा बाहेरची गाणी ऐकली की असं वाटतं आधी वाजे ताल त्यावरी चाले धांगड धिंगा, हिरो नाचे उलटावरती हिरोईनचा पिंगा, दोघांच्याही मागे नाचे मुला मुलींचा घोळ, बोंगो कोंगो रिदम बॉक्सांमध्येच वाजे ढोल, पळापळीनी पकडा पकडी सांघिक होई कसरत, हिरो हिरविण दिसे अचानक बर्फावरती घसरत, गीत नसे संगीत नसे ना असतो गायक कोठे, जाहिरातींचे नाम बडे पण दर्शन अवघे खोटे। सिद्धी आणि प्रसिद्धीमधल्या सिद्धीला जास्त महत्त्व आलं की कलेचा हळूहळू ऱ्हास व्हायला सुरुवात होते आणि तसं घडते की काय असं आत्ता वाटत आहे। म्हणून मी आपलं हे मस्तपैकी गाणं ऐकतो आणि मग मी हसतो। याचं कारण सुरेश भट म्हणतात तसं भोगिलेचे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की माझं हसावे लागले अशी परिस्थिती आहे। आणि गीतरामायणामध्ये प्रभू रामचंद्र जेव्हा आपल्या भावाला भरताला समजावतात तेव्हा तेच म्हणतात की दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। त्यामुळे हा पराधीन आहे जगती हा पुत्र मानवाचा घरी आल्यानंतर मग गीत रामायणानं आपले कान धुवून घेतो आणि संध्याकाळ माझी शांत चित्तानं जगायला सुरुवात करतो। तुम्ही विचार करा असं करता येईल का आपल्याला? केलं तर उत्तमच आहे, नाहीतर अलीकडे जगण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे जो मी सुरू केला आहे तो आहे आर्ट ऑफ लिव्हिंग। LIVING नाही, LEAVING, आर्ट ऑफ लिव्हिंग सोडून द्या। आर्ट ऑफ लिव्हिंग केलं की मग पुन्हा जगता येतं। मी म्हणतो तसं मस्त बिंदास 24 तास असो। आजचं हे संध्याकाळचं गप्पाष्टक इथे थांबवतो, पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत बस इतक्याच गप्पा। नमस्कार।